हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, राज्यातनी आपण जर आता पाहायला गेलो, तर धुई-धुकीचं प्रमाण आपल्याला वाढल्यासारखं वाटत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फोनसुद्धा मला येत होते, की सरांपासून पुढील 4 ते 5 दिवसाचा आढावा घ्या. म्हणजे पुढील हं. 4 ते 5 दिवस काय परिस्थिती राहणार? त्याबाबत सर शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर आता. नक्कीच, नक्कीच. म्हणजे काय आता 20-21 तारीख ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे आपल्याकडे धुळ्याकडे वगैरे. हां, ढगाळ वातावरण म्हणून नाही, पण जसं की धुराळीचं प्रमाण, धुक्याचं प्रमाण हे हो, जे काय आहे ते त्यात दिसू लागेल. बरोबर. एक खराब वातावरण म्हणून त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल. असं पाऊस वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला काही पाहायला मिळणार नाही. तो भाग आहे उत्तरेकडील खानदेश एरिया, पश्चिम महाराष्ट्रात काही भागांमध्ये हां, हां, असं पावसाळी वातावरण ते नाहीये. कारण हां. की आता बंगालचा उपसागर आणि डब्ल्यू दोन्हीही सारख्याच ताकदीने बनलेत, पण दोघांची ओढताण पाहता हो, महाराष्ट्र अजूनही कोरडं ठाण राहणार आहे. बरोबर. आणि सगळ्यात मोठा म्हणजे थंडीचा बेस सध्या थंडी चालू आहे. कधी कमी, कधी अति जास्त, कधी 3 दिवस चांगलीच लाट येते, कधी दिवशी नॉर्मल वाटते, जी आता आज वाटायला लागली. हो, तर असा जो काही बेस चालू आहे थंडीचा, तो देखील आता दिनांक 23-22 नंतर थोडं नॉर्मली होत हां, कमी होऊन जाईल 30 तारखेपर्यंत. पण हां, थंडी आहेच मात्र. हां. आणि विषय थंडीचा हा चालणार आहे मार्चपर्यंत. फेब्रुवारी शेवटपर्यंत थंडी आहेच. हो, थंडीमध्ये थोडीशी कमकुवता येणं, कधी वाढणं अशा गोष्टी होणार आहे. हो. आता प्रामुख्याने पावसाचा गोष्ट जर पाहिली आपण तर पाऊस सध्या नाहीये. पुढच्याही महिन्यामध्ये म्हणावा असं काही पावसाळी वातावरण नाहीये. हं, त्यामुळे 2 वर्ष 2 टवारी 2 महिने 2 टवारी राहायचं काम आहे. हं. आणि 1 फेब्रुवारी महिन्याची जी काही रेंज आहे मान्सून ज्यावेळेस परतीचा प्रवास निघून गेल्यानंतर ज्यावेळेस डब्ल्यू-डीला महाराष्ट्राकडे वाटचाल करण्यासाठी जो काही पोषक महिना असतो, तो म्हणजे फेब्रुवारी महिना. आणि हो, फेब्रुवारी महिना, मार्च महिना हे डब्ल्यू-डीसाठी आत्तापर्यंत तरी चांगले ठरलेले आहेत. त्यामध्ये वादळी वारे वगैरे येणं अशा गोष्टी त्यामध्ये पाहायला मिळतात. हो. तर डब्ल्यू-डीचं मुंडकं वर काढण्यासाठी हा फेब्रुवारी महिना साहजिकच येतो आहे. त्यामध्ये 1-2 टप्पे पावसाचे आहेत. पण व्याप्ती मात्र खूप कमी आहे. तुम्हाला मागेही सांगितले आपण 23 तारखेच्या आतमध्ये ती टक्केवारी, ती व्याप्ती किंवा त्या तारखा आपण क्लिअर करू शकत नाहीये. कारण की आपला बरोबर, त्याच्यावरती स्टडी चालू आहे. 23 तारखेला आपण हे क्लिअर करूयात. बरोबर सर. मात्र या डब्ल्यूडीची भक्कमपणा जर पाहिला आपण किंवा जवळपास मान्सूनच्या येण्याच्या अगोदर जे काही उन्हाळी वातावरण असतं, हं. टेम्परेचर हाय लेव्हलला जाण्याची शक्यता आहे, एल-पी प्रेशर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळा यंदाचा जवळपास आताच्या बेसनुसार जर पाहिलं, पुढच्या गोष्टी जर आपण पाहिल्या, तर वादळी वाऱ्यासह ठरण्याची शक्यता आहे, हो. दाटमध्ये ते पण. हां, हां. हं, हं. बरं सर, आपण हे जे आता सांगत आहे की डब्ल्यू-डी तीव्र होत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये किंवा उपसागरामध्ये काही जर लो प्रेशर वगैरे जर बनलं, तर मग महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याची शक्यता असते. तर त्याबाबत काय सांगणार सर? सध्या तुम्हाला सांगतो, आता ही ओढताण चालू आहे. हो, डब्ल्यू-डीला येता येणं आणि इकडे बंगालच्या उपसागराला येता येणं. हो, महाराष्ट्रामध्ये 31st अशी तारीख आहे, की ज्या दिवशी बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर चांगलंच बनतंय. पण हो. त्याचा प्रभाव महाराष्ट्रात होताना दिसत नाहीये. बरोबर. एक्झॅक्टली ह्या 21-22लाच डब्ल्यू-डीचा वर मुंडकं वर काढतोय. ज्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती एम-पी, गुजरात, इंदोरमध्ये तर काही ठिकाणी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. हो. त्यामध्ये व्याप्ती 20% 25% राहील, जास्तही नाहीये. हं, हं. पण त्याचं खरं वातावरण येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी पोषक परिस्थिती दोन्ही साईडनं नाहीये. एक तर डब्ल्यू-डीकडनंही नाहीये आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र बनते तिथेही त्याची पोषक परिस्थिती दिसत नाहीये. हां, हां. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र अजून 2-2.5 महिने तरी सुखरूप राहू शकतो. हो, समजा महाराष्ट्रात मग पावसाची शक्यता नाही, समजा फेब्रुवारी महिन्याशिवाय. नाही, नाही. बरं सर, मग हे 21-22 तारखेच्या दरम्यातनी आपली थंडी कमी होणार का मग? 21-22ला थंडी जसं की आता शहरी भागातलं बघितलं आपण, तर ते उन्हामुळं कमी वाटेल. हो, जास्त वाटेल ऊन कमी जास्त असल्यामुळे. पण खेड्या भागातल्या थंडीला नॉर्मली फरक पडल्यासारखं वाटू शकतो. हो. आणि हं. सर धुई-धुक्याविषयी काय तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार समजा? आता खराब वातावरण हे हिमधुईचं संकेत आहेत. हिमधुईचं प्रमाण जे तुम्हाला वाटत असेल कुठे गावखेड्याला, हो, कुठे शेती भागांना अंधुकपणा वगैरे दिवसाचा दिवस मावळता कधी-कधी ऊन चांगलं चमकणं, कधी-कधी लालसर आभाळ ऊन कमी चमकणं हे हिमधुईचे प्रकार आहेत. याचा काही फारसा धोका नसतो. याच्यामध्ये काही अपवाद नसतात. थोडीफार ते आपल्याला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ते जाणून येतात. बरोबर. कांद्यावरती थोडासा डाग पडणं वगैरे थोडीशी गरमी जाणवली की मच्छरांचा मग टोमॅटोवरती रिझल्ट पाहायला मिळतो. बारीक-बारीक काळे टिपके पडणं. ते ह्या गोष्टीचे परिणाम आहेत. जास्त काही मोठा रिझल्ट त्याच्यामध्ये येत नाहीये. बरोबर सर. हं. आणि सर तुम्ही यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना अपडेट दिली. तुम्ही पेरणीच्या सुद्धा तारखा जाहीर केल्या होत्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली, सक्सेस सुद्धा झाली. तर सर हं. यावर्षी 2026 मध्ये तर परिस्थिती काय राहणार सर?
यंदा 2026 मध्ये परिस्थिती जेमतेम राहणार आहे. म्हणजे 2025 सारखाही नाहीये हं. आणि 2023 सारखाही पाऊस नाही. तर 2024च्या दरम्यानची आता बरेच जण लोक याला थोडंसं वेगळं वळण देतील, की हो, तसाच पाऊस पडणार आहे का सेम टू सेम, तितकाच पडणार आहे का सेम टू सेम. तसं काहीसं नसतं. मान्सून हा आपला पॅटर्न जो आहे, तो बरोबर. थोडा चेंजेस करून येतो. कुठल्यातरी खानदेश विभागाला जास्त पडेल किंवा मराठवाड्याला जास्त पडेल. पण पाऊस मिनिमम टक्केवारी तितकीच पडत राहते. हं. हो, हो. आता 2025 ची सुरुवात ही चांगली झाली. कुठल्या महिन्यापासून? मे महिन्यापासून झालेली आहे. बरोबर. ज्यावेळेस डब्ल्यू भक्कम राहतो, डब्ल्यूचा पाऊस ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये अधिक राहतो, डब्ल्यूचा म्हणतोय. कुणी म्हणेल परत काही पश्चिम बंगाल मधून आलाय वगैरे आलाय. हो, असा विषय नाहीये. बरोबर. डब्ल्यू ज्यावेळेस भक्कम राहतो त्यावेळेस मान्सूनवरतीच परिणाम त्याचा जाणून येतो, की त्याखाली अल निनोचा प्रभाव राहू शकतो. एक्झाम्पल 2023 आहे. हां, हां. आणि थोडा मान्सूनचा पॅटर्न तुम्ही दुर्लक्षित करू नका. जे सुशिक्षित लोक आहे ना, हे त्यांना जाणून येईल. 2010 पासून जर आपण विचार केला ना, मागील 15 ते 16 वर्षाचा, हो, की प्रत्येक 3 वर्ष मान्सून हा चांगला राहिलेला आहे आणि 1-2 वर्ष कमी राहिलेला आहे. तुम्ही बरोबर. अजूनही पहा. त्यानंतर कोरोना काळात बी सुद्धा 3 वर्ष चांगला राहिला. नंतर 23 मध्ये खराब झाला. आता 2024 पासून चांगला आहे. 26 चांगला राहील. परत 27 खराब राहील. म्हणजे जसं 3-3 वर्षाचा पॅटर्न मान्सूनचा मागील 20 वर्षाचाही रेकॉर्ड काढला तरी तसा स्पष्टपणे मॉडेलवरती इतिहास आहे. तर त्याच बेसला आणि मॉडेलच्या काही संकेताला धरून सांगतोय, की 2026 हा खंड स्वरूपाचा राहील आणि परतीचा पाऊस मुसळधार स्वरूपाचा राहील. हां, पण हां. पाऊस चांगला राहील. फक्त ह्या वर्षी जे झालंय ना 2025 मध्ये त्याचा एकूण कॉपी बेस पुन्हा जवळपास 5 वर्ष 10 वर्ष होईल याची गॅरंटी नाहीये. काही गाव-खेड्यांना, काही जिल्हा बेसवरती त्या गोष्टी पाहायलाही मिळतील. बरोबर. 2000 काही म्हणण्यासारख्या ठिकाणी ढगफुटी वगैरे झाल्या होत्या. अनेक ठिकाणी घनसावंगीला सुद्धा डायरेक्ट दुकानांनी पाणी शिरलं होतं 2024 ला सुद्धा. हो, जे 2025 ला पण झालं नाहीये. घनसावंगीला दुकानात पाणी वगैरे शिरणं. बरोबर. म्हणजे कसं असतं मान्सूनचा आणि जे काही सध्याच्या लो प्रेशरचा जो काही पॅटर्न आहे तो आता थोडा चेंजेसमध्ये आहे आणि तापमान वाढीकडे जर लक्ष दिलं तर त्याचा बेस हा कुठे पाऊस कमी होणार आणि कुठे जास्त होणार. आता हो, तुम्हाला एक सांगतो अजून बरेचसे लोक निसर्गावरती सांगतायत निसर्ग खराब झालाय, पावसाचा समतोल बिघडलाय, पाऊस कोरडा पडणार आहे, कुणी म्हणते अतिच पडणार आहे. असं नाहीये. 1972 सालीचा विचार केला ना त्यावर्षी नैसर्गिक संपत्ती ही चांगली होती. पण बेस डब्ल्यूडीचा 1971 साली डब्ल्यूडीचा बेस हा जास्त राहिल्यामुळे त्या साली 72 दुष्काळ पडला होता. पण बरोबर सर. हे असं झालेलं आहे, की मान्सूनची स्थिती टेम्परेचर जर आपण पाहिलं तर मान्सूनच्या बंगालच्या उपसागरात होणाऱ्या लो प्रेशरवरती त्याचा परिणाम होतो. हो. एखादा कोपरा जास्त घेतला, हां. जो धाराशिव जिल्हा प्रत्येक वर्षी कमी राहत होता, तो धाराशिव जिल्हा रेकॉर्ड ब्रेकवरती गेलाय. हो, बरोबर. जो जो लातूर जिल्हा, जो परभणी जिल्हा मीडियम रेंजमध्ये राहायचा, हं. त्या पर्वतांना धुवून काढलंय. हो, खानदेशला सुद्धा म्हणावा असा पाऊस होत नव्हता, पण शेवटी का होईना त्यांना तो झालाय. बरोबर. ते मागील काही ठिकाणी तर 50 वर्षाचा, काही ठिकाणी 25, तर काही ठिकाणी कमीत कमी 20 ते 25 वर्षाचा रेकॉर्ड तुटलेला आहे 2025 मध्ये. हो, हो. रेकॉर्ड अशी परिस्थिती यंदा घडलेली आहे. पण बरोबर. ज्या पॅटर्न पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं 15 ते 20 वर्षाच्या, की 3 वर्ष पावसाळा हा आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये राहिलेला आहे चांगला हो, आणि त्यामध्ये 1 किंवा 2 वर्ष खराब निघालेले आहे. अल निनो किंवा सुपर अल निनो. हो. तर सगळ्यात सुपर अल निनो हा अजूनही 1972 साली झालेला आहे. त्यानंतर सुपर अल निनो आलाच नाहीये. गेल्या बरोबर. वर्षी सुद्धा त्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा अशा बातम्या यायच्या आहेत, की 2023 ला अल निनो झालाय, तर आता पुढच्या वर्षी सुपर अल निनो येईल. हो. सुपर अल निनो आणि अल निनोमध्ये देखील फरक आहे. तो देखील डिफरन्स आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करत असतो. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर सर. आणि सर 2026 विषयी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कधी तारीख जाहीर करणार आहात? आपला जो फिक्स अंदाज असतो, ज्यामध्ये आपण परत कितीही काहीही झालं तरी चेंजेस होत नाहीत आणि ते आतापर्यंत खरेही ठरलेले आहेत. हो, तो 5 मार्च 2025 असेल, 24 असेल, आपण त्या साली दिलेला आहे आणि दरवर्षी बरोबर. आपण 5 मार्चला तो फिक्सेबल रिपोर्ट देतोय. त्यानंतर आता आपण काय करतो, त्याचा एक बेस असा असतो, की त्या 5 मार्च रिपोर्ट कसा निघू शकतो. एक लोकांना अंदाज बिघडायला पाहिजे, ठीक आहे 5 मार्च रिपोर्ट तर फिक्सच आहे. हो, पण त्या अगोदर तुम्ही काय प्रेडिक्शन लावताय, की 2026 कसं राहील, तर ते तुम्हाला आताही सांगितले आणि 23 तारखेलाही सांगणार आहोत. त्यामध्ये उन्हाळ्याचाही अंदाज असतो गारपिटी संदर्भात आणि पावसाळा कसा राहील हे पण सांगितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे, की निसर्ग आहे तो बदलेल, अमुक होईल, तमुक होईल. तर पण तुम्ही लक्षात घ्या 15 ते 20 वर्षापासून निसर्गाची पॅटर्न पद्धत मात्र बदललेली नाहीये. 3 बरोबर. वर्ष पावसाळा चांगला राहिला, कोरोनाचा काळही आठवा, 2011 साली, 9 साली हे पण गोष्टी आठवा. असं पॅटर्न चेंजेस फारसा झालेला नाही. त्यामुळे ह्यावेळेस होईल असं काही नाही. 27 या साली
मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि 2026 साली नॅचरल कंडिशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. बरोबर सर. आणि सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.